शासकीय कार्यालयांना भ्रष्टाचाराचे ग्रहण. 1.5 वर्षात 18 अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. पालघर जिल्ह्यात लाचखोरीचा विळखा अधिक घट्ट. सरकारी कार्यालयात काम करायचे असेल तर पैसे द्यावेच लागतात. सामान्य नागरिकांच्या तोंडी पडलेले हे वाक्य आता केवळ नाराजी राहिलेली नाही, तर ती वास्तवाची भीषण कबुली बनत चालली आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालय आज भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे मुद्दाम अडकवून ठेवणे, फाईलला गती देण्यासाठी टेबलाखालून पैशांची मागणी करणे आणि कायदेशीर कारवाई थांबवण्यासाठी लाखो रुपयांच्या लाचेचे व्यवहार करणे हा जणू काही अधिकाऱ्यांचा अधिकृत धंदाच बनला आहे. मागील 1.5 वर्षात ठाणे व पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या सापळ्यात तब्बल 18 अधिकारी व कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. ही आकडेवारी केवळ आकडे नाही, तर ती संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर उभा राहिलेला मोठा प्रश्नचिन्ह आहे. पालघर जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवीन प्रकल्प, बांधकामे, मालमत्ता व्यवहार, महसूल विषयक कामे, परवानग्या आणि विविध शासकीय प्रक्रिया यामुळे दररोज हजारो नागरिक सरकारी कार्यालयांची पायरी चढत असतात. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांची अडवणूक केली जाते. काम करून घ्यायचे असेल तर पैसे द्या, अशी उघड मागणी होत असल्याचे अनेक अनुभव नागरिक सांगत आहेत. विशेष म्हणजे लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे असे फलक प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर झळकत असले तरीही प्रत्यक्षात मात्र लाचखोरीचा बाजार उघडपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचा धाक उरलेला नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. अवघ्या 1.25 महिन्याच्या कालावधीत वसई विरार परिसरात लाचखोरीची 4 मोठी प्रकरणे उघडकीस आल्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेतील लिपिक 10,000ची लाच घेताना जाळ्यात. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती जी कार्यालयातील घरपट्टी व वृक्ष प्राधिकरण कार्यरत वर्ग 3 लिपिक दिलीप लक्ष्मण लोखंडे वय 52 वर्ष याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले. झाडे तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी संबंधित लिपिकाने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केल्याचे समोर आले. या घटनेमुळे महापालिकेतील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. 40 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख स्वीकारताना कारवाई. 22 एप्रिल 2026 रोजी वसईतील देपिवली परिसरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणात 7 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना अनिल चौबल या खासगी व्यक्तीला पकडण्यात आले. चौकशीत अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे यांचा सहभाग समोर आल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. सरकारी वकीलही एसीबीच्या जाळ्यात. 21 मे 2026 रोजी वसई न्यायालयात झालेल्या कारवाईत विशेष सहाय्यक सरकारी वकील भूपेश अजित पुरंदरे यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. एका प्रकरणातील मालमत्ता परत मिळविण्याच्या अर्जावर अनुकूल म्हणणे मांडण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. न्याय व्यवस्थेशी संबंधित व्यक्तीवर झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. महसूल विभागातील तलाठी अटके. 25 मे 2026 रोजी पेल्हार येथील महसूल विभागात कार्यरत तलाठी अधिकारी उज्ज्वला पाटील यांना पालघर एसीबीने अटक केली. अनधिकृत बांधकाम व जमिनीवरील माती भरावाचा पंचनामा न करण्यासाठी त्यांनी 1,95,000 रुपयांची मागणी केली होती. त्यातील 45,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या. आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की सामान्य नागरिक सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वीच मानसिक दृष्ट्या घाबरलेला असतो. काम होईल का? किती पैसे मागतील? नकार दिला तर फाईल अडकवतील का? अशा प्रश्नांनी सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. गरीब, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीय लोक आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून स्वतःची कामे पूर्ण करण्यासाठी सरकारी कार्यालयांची धावपळ करत असतात. पण काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लालसेमुळे त्यांच्या स्वप्नांची अक्षरशः लूट होत असल्याची भावना
नागरिक व्यक्त करत आहेत. भ्रष्टाचार विरोधी विभागाने प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार नोंदविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक लावलेले आहेत. जर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्याकडे लाचेची मागणी करत असेल तर नागरिकांनी त्वरित एसीबी कडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भ्रष्टाचार हा केवळ पैशांचा व्यवहार नसतो, तर तो सामान्य माणसाच्या विश्वासाचा खून असतो. सरकारी खुर्ची ही जनतेची सेवा करण्यासाठी असते, जनतेची लूट करण्यासाठी नाही. हे आता प्रशासनाने लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे.